गर्भोदक किंवा ॲम्निओटिक फ्लुइड कमी झालं असेल तर ते नॉर्मल लेवलला आणण्यासाठी आहारामध्ये आपण काही सोपे पण महत्त्वाचे बदल करायचे आहेत. तर 5 सेंटीमीटर ते 25 सेंटीमीटर हे नॉर्मल ॲम्निओटिक फ्लुइड इंडेक्स आहे. 5 सेंटीमीटरच्या खाली जर रीडिंग्स आले तर समजायचं की गर्भोदक कमी झाला आहे. आहारामध्ये द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवायचं आहे आणि हे द्रव पदार्थ जीवनीय बृहणीय करणारे म्हणजे आई आणि बाळ दोघांचं बल वाढवणारे असे पाहिजेत. मधुर रसात्मक आणि वाताचं शमन करणारे पाहिजे. शक्यतो ह्या पदार्थांसोबत तूप किंवा गाईचं दूध घ्यावं. तर डाळींमध्ये उडदाची खीर आहे किंवा उडदाचं वरण तूप टाकून घेऊ शकता. मुगाचं वरण, पातळ मुगाची खिचडी, दलिया हे खूप छान ऑप्शन्स आहेत. दूध तूप घेतलं तरीही खूप फायद्याचं ठरतं किंवा शतावरी कल्प टाकलेलं दूध घ्यायचं आहे. शहाळ्याचं पाणी पिण्यापेक्षा पिकलेल्या नारळाचं पाणी पिलेलं जास्त उत्तम. फळांच्या ज्यूस घेण्यापेक्षा वॉटर कंटेंट जास्त असलेली फळं खायची आहेत. आणि नॉन व्हेजिटेरियन्समध्ये अंडी किंवा तूप टाकलेलं मांसरस सांगितलंय म्हणजे चिकन सूप किंवा बकरीच्या मटणाचा सूप घ्यायचा आहे.